प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस झाला. टॉस झाल्यानंतर टीम साखळेवाडी या संघाकडे तो टॉस केला आणि प्रथमतः फिल्डिंग घेण्याचा डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला दुपारच्या सत्रामध्ये, ज्यावेळेला दोन्ही टीम अगदी आज दिवसभरामध्ये पहिली मॅच खेळताना पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये कोणाच्या संघ इथे हवी ठरेल ते आपल्याला पाहायचंय. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉन ट्रॅक वरती आपल्या टीम साखळेवाडी संघाचा निखिल आपल्याला पाहायला मिळतील. एक वेगवान गोलंदाज आणि खेळपट्टीवरती आघाडीत आलेली जोडी आपण पाहतोय मंगेश आणि त्याचबरोबर गणेश आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतोय. गेम इज ऑन. पहिला बॉल. एक मोठी मॅच. मोठ्या मॅच मधील मोठे खेळाडू आता सज्ज झालेत. पहिला बॉल. पहिला बॉल पाहायला गेला तर उजव्या अगदी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न राहिला आणि लेनचा विचार केला नंतर अगदी फुलर लेनची लेंथ आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्या कारणाने पहिला डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आत येताना पाहायला मिळते. निखिल बॉल ट्रॅक वरती झाले. 3 षटकांची ही लढत आहे. पहिला डॉट बॉल आलाय. बॉल क्रमांक दुसरा. पहा यावेळेला पंच तुम्हाला सोडणार म्हणजे ज्यावेळेला बराचसा हा बाहेर गेला होता बॉल आणि त्या कारणाने इथे व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. आता टीम गडापे सुपरस्टार या संघाचं अकाउंट ओपन झालंय अतिरिक्त धावसंख्येने. एक धाव आपल्याला धाबा पाहायला मिळते. षटकातील पुन्हा एकदा बॉल हाताळण्यासाठी सज्ज होतील. याही वेळेला आता पंच अगदी खेळपट्टीच्या जवळ येतील. तिथे पाहणी करतील. हा बॉल आता इथे व्हाईट बॉल आहे की नो बॉल आहे ते इथे पडताळणी केल्यानंतरच तो डिसिजन आमच्यापर्यंत योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. येस इट इज नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर पडलाय बॉल आणि त्या कारणाने नो बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतो. शरीरयष्टीच्या अगदी दूरवर ठेवण्याचा प्रयत्न राहिला त्या कारणाने आपल्याला सातत्याने व्हाईट बॉल आणि त्याचबरोबर नो बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतो. नो बॉल आला. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट म्हणजे येणारा पुढचा बॉल आपल्याला फ्री हिटचा इथे पडताना पाहायला मिळणार आहे. टीमची धावसंख्या आपल्याला 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट. बॉल ट्रॅक वरती निखिल सज्ज होतील. पहा तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आता इथे सोपवला गेलाय. आता आमची संपूर्ण टीम 24 लाईव्ह इव्हेंटची आता इथे पडताळणी करतील. योग्य ते डिसिजन तुमच्यापर्यंत इथे पोहोचवला जाईल. कैपेटीचा तो बॉल आतमध्ये पडला की बाहेर पडला ते आता इथे पडताळणी केल्यानंतरच तो डिसिजन तुमच्यापर्यंत इथे पोहोचवला जाणार आहे. संपूर्ण टेक्निकल टीम आपल्याला इथे आता काम करताना इथे आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर सातत्याने तो बॉल इथे पाहिला जातोय. कैपट्टीच्या आतमध्ये पडला की बाहेर पडला ते आता आपल्याला इथे पाहायचं आणि त्याच्यानंतर डिसिजन. पहा तो बॉल कैपट्टीच्या आतमध्ये पडला त्या कारणाने नो बॉल नसणार परंतु व्हाईट बॉल इथे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच व्हाईट बॉल आला म्हणजे एक अतिरिक्त धाव इथे जरूर जोडली आहे परंतु जो फ्री हिटचा बॉल होता ना तो आता इथे नसणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक धाव आपल्याला स्कोर वरती जोडली जाईल. टीमची धावसंख्या आपल्याला 2 पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा निखिल आता बॉल ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड विकेटने हा पुढचा बॉल
याही वेळेला बॅटची कडा घेतली होती आणि त्याच्यानंतर कडून ती चूक घडली. त्याच्यानंतर मग शॉर्ट टर्म मानला खेळाडू होता त्याच्याकडून देखील चूक घडली आणि त्याच्यानंतर मग आपल्याला दोन्ही बॅटरच्या मदतीने एंड चेंज करताना बाहेर एक सिंगल इथे जोडली वेल अँड टीमच्या धावसंख्येला पण पोचवले होते म्हणजे 3 याकडे वरती आपण टीमची धावसंख्या इथे पाहतोय. 3 धावसंख्या आपण पाहतोय. एक दोन मोठ्या संघामधील एक मोठी मॅच आपल्याला इथे आता पाहायला मिळते आणि षटक क्रमांक पहिला झालं निखिल आपल्याला बॉल ट्राय करते त्यांना बांधली जवळला पहिल्या डॉट बॉलला त्याच्यानंतर 2 वाईड आले त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल आली आहे आणि आता उजव्या हाताचा बॅटर गणेश आपल्याला इथे पाहायला मिळतील. राईट मोर्थ विकेटने हा पुढचा बॉल असेल. कळूया टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने गेले फक्त अगदी गोलीच्या वेगाने बॉल सीमारेषा गाठली आहे. नो बॉलचा इशारा आपल्याला येताना बाहेर मिळतोय. फिल्डिंग युनिट मध्ये चेंजेस त्या कारणाने हा नो बॉल आणि बॉल सीमा बार 4+1 धावा मिळतील 5 चौकार. चला पुन्हा एकदा आपण कॉन्ट्रॅक्ट वरती उभ्यात मॅच स्कोअर बियॉन्ड द विकेट तुम्ही जास्तीचे खेळाडू तिथे ठेवू शकत नाहीये आणि त्या कारणीचा हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला म्हणजेच आता मात्र फ्री हिटचा बॉल इथे असणार आहे. नो +4 टीमची धावसंख्या पोहोचली आहे 8 त्या आकड्यावरती. 8 धावा आपल्याला बघती पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल होता तितकाचा फायदा उचलता आला नाहीये आणि प्ले अँड मिस स्वरूपाचा बॉल आपल्याला मैदानाच्या दिसताना एक डॉट बॉल आपल्याला आता इथे मैदानाच्यात आल्यानंतर अद्यापर्यंत बॉलचा खेळाचा विचार केला ना तर 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलमध्ये आपल्याला टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 8. आघाडीची जोडी आपल्याला अजूनही मैदानाच्या आतमध्ये कैपट्टीवरती पाहायला मिळते. मंगेश आणि त्याचबरोबर गणेशच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. याही वेळेला हाफ ट्रॅकर बॉल होता. ताकदीचा वापर केला गेला होता आणि त्या ताकदीच्या वापरावरती बॉल खेळाडूला बीट करून मस्तक दस्तक देणारा सीमा पर जाणारा षटकार सिक्सर. पहा गणेश यांच्यामध्ये जेवढी ताकद होती ना तेवढ्या ताकदीचा वापर केला गेला होता आणि त्या बॉलला स्कोअरलेग बाउंड्रीच्या बाहेर पाठवला सिक्सर आला. आता निखिल वरती देखील आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. चौकारांनी षटकार त्यांनी खर्च केला या ओव्हरमध्ये. याही वेळेला लवकर फुलटस होता. याही वेळेला आक्रमण केलंय डीप मिडविकेटला हा बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली दुहेरीचा प्रयत्न वेगाने राहिलाय आणि दुसरी ही धाव अगदी आपल्याला कम्प्लीट होताना पाहायला मिळाली. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 2 धावांनी टीमची धावसंख्या पण पोहोचल्या ते म्हणजे 16 आकड्यावरती 16 रन ऑन स्कोर कार्ड आपल्याला टीमची धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला चालू आहे. अद्यापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल तिथे बाकी असणार आहे. He uptaker ball, stand and deliver, stand and dispatch, ball out of the park, षटकार सिक्सर. बघता बघता षटक क्रमांक पहिला संपू शोधल्यानंतर अगदी पहा कोकणामध्ये ज्या पद्धतीने पाऊस गरजतो ना पाऊस परसतो ना त्या पद्धतीच्या धावा आपल्याला पहिल्या षटकामध्ये इथे येताना पाहायला मिळाला. धावांचा डोंगर उभा राहिला पहिल्या षटकामध्ये. टीमची धावसंख्या पाहायला मिळते म्हणजे 22 आकड्यावरती 22 ऑन अ स्कोर कार्ड.
हा पहिल्या षटकामध्ये आता 22 धावा खर्च केल्यानंतर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आता कॅप्टनने कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवले ना, कोणत्या गोलंदाजावर प्राचारण करत इथं आले ते देखील आपल्याला पाहायचं. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज सुशल आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी समोर विचार केला तर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या पाहायला मिळते. टीम कडापे सुपरस्टार या संघाकडून षटक क्रमांक दुसऱ्याला प्रारंभ होते. तेथील पहिला बॉल यावेळेला पुन्हा एकदा 3 खेळाडू होते आणि तिथूनही कॅच ड्रॉप झाली, परंतु नो बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळते. कैपट्टीच्या बाहेर त्या कारणाने पुन्हा एकदा नो बॉल. पहा सातत्याने या चुका आपल्याला टीम सातेवाडी या संघाकडून करताना पाहायला मिळते. ज्यावेळेला कैपट्टीच्या बऱ्याचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिलाय त्या कारणाने नो बॉल आपल्याला येताना पाहायला मिळतात. नो +1 अशी टीमची धावसंख्या अकाउंट मध्ये जोडली जाईल. 24 ऑन अ स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिलाच बॉल अगदी खराब टप्प्यावरती. त्याच्यानंतर मग आता पुन्हा एकदा सुजल आता स्वतःला कशा पद्धतीने सावरतील ते देखील पाहायचंय. उजव्या हाताचा फलंदाज होता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इंडला येताना पाहायला स्ट्राईक रोटेट झाली आणि फ्री हिटचा बॉल आपल्याला आता येताना पाहायला मिळणार आहे. फ्री हिटच्या बॉलवरती आता कशा पद्धतीने बॉल होतील, त्याचबरोबर कशा पद्धतीने बॅटर त्याचा वापर करेल तेही पाहायचंय. फ्री हिटचा बॉल आणि बॉल क्रमांक पहिला ऑन अ ट्रॅक. पहिला बॉल होता, फ्री हिटचा बॉल होता. यावेळेला स्कोअरकडे पाहायला मिळाले. अलोंग द कार्पेटला डीप पॉईंटच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर तिकडे चांगले क्षेत्ररक्षण राहिले आणि फ्रीटच्या बॉलवरती एक सिंगल बॉल येताना पाहायला. सिंगल टीमची धावसंख्या आता जाताना पाहायला जाऊन पोचल ती म्हणजे धावकावरती 25 या आकड्यावरती. 25 ऑन अ स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरा बॉल पाहायला मिळते आणि अगदी पहिल्या बॉलचा फक्त खेळ झाला आणि तब्बल 25 धावा आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीची गोलंदाजी आता टीम सातेवाडी संघाला करावी लागणार आहे. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गोलंदाजी करत असताना निखिलच्या माध्यमातून आता सुजल कशा पद्धतीने कामगिरी करतील ते पाहायचंय. खोल टप्प्याचा बॉल डाऊन द ट्रॅक अगदी समोरच्या दिशेने समालोचन कक्षाला सलामी देणारा सिक्सर षटकार. पहा अगदी कॉपी बुक स्टाईलने केलेला फटका. अगदी तिथे जर डावकूर आहे तर जे बॅटर मंगेश आपल्याला त्याच स्टाईलने तिथे उभं राहताना पाहायला मिळालं असतं ना तर नक्कीच फोटो सेशन सुद्धा आपल्याला होताना पाहायला मिळाला असता. काय स्ट्रोक केला, एक क्लास दाखवली आहे. बराचसा अनुभव आपल्याला मंगेश यांच्या मधून पाहायला मिळतो आणि अनुभवाचा इथे वापर केला जातोय. याही वेळेला वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बोरासा बाहेर गेला आणि पहा याच्या आतला बॉल अगोदरचा बॉल विचार केला ना तर मग खोली टप्प्याचा हाताला गेला होता. त्याच्यानंतर मग गोलंदाजी करत असताना सुजलने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, थोडंसं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये वाईट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला होते 32 या आकड्यावरती. याही वेळेला वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. सातत्याने त्याच टप्प्यावरती गोलंदाजी होती त्या कारणाने पहा या इनिंग मध्ये विचार करत ना तर बऱ्याचशा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला धावा येताना पाहायला मिळाल्यात. तब्बल एक्स्ट्राच्या स्वरूपात विचार केलात ना तर 6 ते 7 धावा या एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेत आणि त्या कारणाने टीम सातेवाडी या संघाला ती जमेची बाब राहिली नाहीये. दोन बॉलचा खेळ अद्यापपर्यंत झाला. टीमची धावसंख्या आपल्याला 33 या आकड्यावरती पाहायला मिळते आणि षटकातील पुढचा बॉल हाई बॉल खराब पद्धतीचा पाहायला मिळाला. सुजल यांच्या माध्यमातून सातत्याने चुका 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 आपल्याला होताना पाहायला मिळतो आणि यावेळेला व्हाईट बॉल्स होता. त्यानंतर मग एक सिंगल सुद्धा मिळाले.
एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आता 2 धावा आपल्याला इथे मिळताना पाहायला मिळतील आणि तुमची धावसंख्या आपल्याला सातत्याने नेहमीच आता पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. ज्या पद्धतीने खराब गोलंदाजी राहिली आहे 35 आकड्यावरती आपण टीमची धावसंख्या पाहतो कडापे सुपरस्टार या संघाची. सुजय पुन्हा एकदा सुजयती बॉल ट्रॅक वरती षटकातील पुढचा बॉल. कोविड टप्प्याचा बॉल याही वेळेला डांबटा केलेला फटका अगदी कोहलीच्या वेगाने हा बॉल आपल्याला येताना पाहायला मिळाला. त्यावेळी वेळेला या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने वेगाने आला आणि त्या बॉलला तिथे अडवलं गेलं आणि आपल्या संघासाठी जवळपास 3 धावा त्यांनी वाचवल्या गेल्या. एकच धाव या बॉलवरती आपल्याला मिळाले. 36 आकड्यावरती टीमची धावसंख्या पोहोचली. बॉलचा खेळ झाला 3च बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉलचा खेळ न बाकी. षटक क्रमांक अद्यापर्यंत दुसरं झालो आहे. म्हणजे अद्यापर्यंत विचार केला तर 7 बॉल सुजयने हाताळले त्याच्यामधले फक्त 3च बॉल लिगली असणार आहेत. याही वेळेला पहा एज अँड टेकन फर्स्ट विकेट डाऊन. बॅटर हॅज बीन डिपार्स. पहिला धक्का बॅटिंग करणारा टीम ती म्हणजे कडापे सुपरस्टार या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती पहिला धक्का बाद. संघ मालुसते आणि संघ कांदळगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे टॉस कापा इथे यायचं आहे आणि आपण आलेल्याची नोंद करून घ्यायची. संघ मालुसते आणि संघ कांदळगाव आणि या सामन्याला असं वाटतं खूप वेळ लागत आहे. लवकर सामना संपवायचा आहे. पंचांनी याकडे खास लक्ष द्यायचं आहे. याही वेळेला लोअर फुल टॉस बॉल फुल टोल वसूल करणारा एक लांबच लांबवरचा सिक्सर. अगदी पहिल्याच बॉलवरती खराब टप्प्यावरती म्हणजे खराब बॉल पाहायला मिळाला आणि अगदी समाचार घेतले. पहिल्या बॉलवरती 3ऱ्या क्रमांकावरती चेतन आले आणि चेतनने पहिल्याच बॉलवरती षटकार लागला. टीमची धावसंख्या पोहोचले म्हणजे 42 आकड्यावरती 42 ऑन अ स्कोर कार्ड. आता शेवटच्या बॉलचा खेळ इथे बाकी असणार आहे. षटक क्रमांक दुसरा पहा अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला इनिंगचा डाव आपण पाहतोय. षटकातील शेवटचा बॉल याही वेळेला स्लॉट मध्ये आला होता त्याला पाठवलंय. बॅक टू बॅकचा सेकंड इन अ रो आउट ऑफ द बॅक सिक्सर. षटक क्रमांक दुसरा बघता बघता त्या इथे संपुष्टात येताना पाहणं होते. पहा षटक क्रमांक 2 संपवण्यासाठी तब्बल 10 बॉलचा इथे वापर करावा लागला. त्यातले 6 बॉल लिगली आपल्याला पाहायला मिळाले आणि टीमच्या धावसंख्येला पोहोचवलं ते म्हणजे 48 या आकड्यावरती 48 ऑन अ स्कोर कार्ड. 24च्या सरासरीने अद्यापर्यंत चाललेली ही बॅटिंग अगदी टीम कडापे सुपरस्टार आपल्याला धुमाकूळ घालताना पाहायला मिळते. शेवटच्या 6 बॉल खेळ बाकी आहे. सलग विनंती असणारे कोणती टीम मिटिंग घेऊ नका. आपण लगेच क्षेत्ररक्षणाच्या जागी आपण होऊन तिथे आपण लगेच या मॅचला सुरुवात करून घ्या. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉल ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. प्रतीक उत्तेकर या बॉल ट्रॅक वरती इथे त्या मात्र येताना पाहायला मिळेल. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. चला कोणताही वेळ खर्च करू नका ही विनंती असणार आहे टीम सकाळवाडी या संघाला. आपण लगेच मॅचला सुरुवात करून घ्या. सातत्याने आमची संपूर्ण आयोजन कमिटी देखील सूचना देत आहे. त्याचबरोबर पंच देखील आपल्याला सातत्याने सूचना देत आहेत. पहिला बॉल फटका फसलाय. मिड ऑफला कोणतीही चूक झाली नाहीये. पहिला बॉल वरती पहिला धक्का. हा धक्का क्रमांक हा दुसरा असणार आहे. बॅटिंग असणारा टीम कडापे सुपरस्टार या संघाला विकेटचं बदल.
प्रतीक आले. प्रतीकने पहिल्या बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केले. जे मागच्या 2 गोलंदाजांनी म्हणजे चूक केले ना, ते मी इथे चूक करणार नाहीये. त्याचं प्रात्यक्षिक देताना पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती विकेट आली आणि टीमची धावसंख्या आपल्याला 48 पाहायला मिळते. 48 ला 2 सध्याची परिस्थिती आपण पाहतो मैदानाच्या आत, ज्यावेळेला अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. या पहिल्या इनिंग मध्ये नव्याने 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आपल्याला अक्षय हे आता येताना पाहायला मिळतील. 5 बॉल त्यांना मिळणार आहेत. आणखी एक डावकुरी आताचा बॅटर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळणार आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधील. षटक क्रमांक 3, बॉल क्रमांक 2 ऑन ट्रॅक. याही वेळेला शफल आडव्या बॅटनं क्रॉस लाईन केलेला फटका पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्कोरली विजनला बॉल ट्रॅव्हल झाला. तिथे सिलेक्शन चांगल्या दर्जाचं राहिलंय. एक सिंगल आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळाली आणि सिंगलने टीमची धावसंख्या 49 या आकड्यावरती आपल्याला जाताना पाहायला मिळाली. पहा, आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावसंख्या 49 पाहायला मिळाली होती. आता ती धावसंख्या इथे आपल्याला मोडताना पाहायला मिळेल का ते पाहायचं. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. कितपर्यंत हा संघ आता पोहोचणार तेही पाहायचंय. याही वेळेला हाफ ट्रॅकर बॅटला स्विंग केलंय आणि बॉलला पाठवून दिलंय डीप स्कोर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. एक क्लासिकल स्ट्रोक षटकार. षटकाराने टीमचं अर्धा शतक आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 55 या आकड्यावरती. 55 ऑन स्कोर कार्ड. 3 बॉलचा खेळ झाला. 55 धावा धाब्यावरती पाहायला मिळते. जावकुरी त्याच्या बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. चेतननी मागच्या 3 बॉलवरती 3 षटकार लगावलेत. आणखीन एक आक्रमण करायचं होतं परंतु यावेळेला टाइमिंग प्रॉपर नाही जाऊ शकले आणि अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न इथे राहिलाय. काय घडते मैदानाच्या आत. दोन्ही बॅटर एका एंड वरती सापडले गेले होते आणि त्याच्यानंतर मग आता अक्षयला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. ती म्हणजे चेतनसाठी विकेट सॅक्रिफाईस केली. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर विकेटचं पतन. थँक्यू. तिथे 4 बॉलचा खेळ संपूच्या नंतर हा बॉल क्रमांक 5. पुन्हा एकदा चेतन स्ट्राईक एंडला. चेतनचा आणखीन एक वार पाहायला मिळाला होता परंतु त्यावेळेला फटका बसलाय. एसटी रिक्षाकडून काय कॅच पकडली गेली आणि चेतन सारख्या मोठ्या फलंदाजाचा खेळीचा आता अंत होताना पाहायला मिळतोय. हरकत नाहीये. चांगली फलंदाजी केली. संघाला एका मोठ्या धावसंख्येवरती जाऊन पोहोचवलं आणि आता कैपट्टीची साथ सोडून जाताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 3 4था अद्यापचा आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे बॅटिंग करत असताना टीम कलापे सुपरस्टार या संघाला 5 बॉलचा खेळ झाला. शेवटच्या बॉलचा खेळ आता इथे बाकी असणार आहे. नव्याने आलेला बॅटर आता आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. 5व्या क्रमांकावरती आपल्याला हा फलंदाजसाठी अनंत आपल्याला नॉनस्टॉप एंडला पाहायला मिळतात आणि त्या 6व्या क्रमांकावरती ऋषिकेश आपल्याला त्यांना पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम बॉल करण्यासाठी ऋषिकेश सज्ज होतील. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 56 या आकड्यावरती. 56 ऑन अ स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस आणि आता शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. याही वेळी फटका फसलाय स्वतःच्या फॉलो मध्ये. टीप लायझेल संपला. आणखी एका बॅटरचा खेळ. धक्का क्रमांक अद्यापचा 5वा. शेवटच्या बॉलवरती येताना पाहायला मिळाला. बघता षटक क्रमांक 3 संपुष्ट झाला. एंड ऑफ द 3rd ओव्हर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 56 या आकड्यावरती. येणारा उर्वरित उत्तरार्धाच्या खेळामध्ये 18 बॉलमध्ये धाव बनवायच्यात. त्या म्हणजे 57चा पटला करण्यासाठी सकाळवाडी संघ देखील आता सज्ज होताना पाहायला मिळेल. एक चांगल्या दर्जाची मॅच आपल्याला उत्तरार्धाच्या खेळामध्ये पाहायची. 18 बॉल 57ची गरज. यानंतर सामना होणार आहे तो कांदळगाव वर्सेस मालुसते. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती केली की टॉस काबॉस या मंचावरती टॉस करण्यासाठी यायचं आणि विनंती करते श्री जगदीश भाई शिंदे यांना टॉस करण्यासाठी त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. कांदळगाव संघ आणि मालुसते संघ.
पहा पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला 56 धावा इथे बनवताना पाहणे 57चा पाठलाग करायचा तो 57 धावांचा पाठलाग इथे आता होईल का ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करणार आहोत बदल जिथे आता आपण आवाज ऐकणार आहोत किरणजी यांचा आपण आवाज ऐकूयात. धन्यवाद. नक्कीच जाऊया आता सेकंड इनिंग मध्ये या मॅचच्या. फर्स्ट इनिंग मध्ये आपण आवाज ऐकलात संजय शिंदे सरांचा. धन्यवाद संजय जी. तर तर या मॅचच्या उत्तरार्धाला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी पाचारण केलं अक्षय कडू याला आणि स्ट्राईक एंडकडे आपण पाहतो सुजल साखळे आणि नॉन स्ट्राईक एंडकडे आपण पाहतो निखिल सपकाळ. 57 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर त्याला मिड विकेटच्या दिशेला मारलाय आणि चेंडू घेईल फेकी करेल त्याद्वारे एक धावावर समाधान मानावं लागेल सुजल याला. एका धावानिशी श्री गणेश होत तो म्हणजे साखळवाडी संघाचा आणि पहिल्याच चेंडू आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर होता पण त्याचा फायदा काही उचलता आलेला नाहीये सुजल याला आणि एक धाव मिळते. आता मात्र स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय निखिल सपकाळ आणि त्याला भिरकावून दिलाय. चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षकाच्या खाली येतोय. गणेश कडू झेल घेतोय आणि झेलबाद होतोय निखिल सपकाळ गोल्डन बॅटचा शिकार. फुल पिच चेंडू होता थोडस त्याला लेग कट केलं होतं त्यामुळे टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये आणि चेंडू काही काळ हवेत होता आणि त्याला साधा सोपा झेल बनवलाय तो म्हणजे गणेश कडू याने. आता मात्र स्ट्रायकरकडे आपण पाहतो निखिल साखळे येतोय फलंदाजीसाठी. नक्कीच जर 57चा पाठलाग करत असताना निखिल सपकाळ याने पहिल्याच चेंडूवरती आपली विकेट दिली आहे तर आता मात्र सुजल आणि निखिल साखळे यांना मात्र शेवटच्या ओव्हर पर्यंत राहावं लागेल जर ही मॅच जिंकायची असेल. कारण आपण आजवर पाहत आलेलो आहोत सुजल आणि निखिल साखळे एक धारेकबाज फलंदाज पाहायला मिळतात आपल्याला साखळेवाडी संघाकडून. निखिल साखळे आता स्ट्राईक एंडकडे त्याला मारा करेल तो म्हणजे अक्षय कडू. आता मात्र सन्मान दिला चेंडूला
फ्लिक केलाय, एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. काय सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला निखिल साखर याच्या मार्फत. त्याला माहित आहे आपला पहिला विकेट गेला निखिलचा आणि त्यानंतर आपल्याला विकेट न देता एक फ्लिक करून 2 धावा केल्यात. पुढचा चेंडू असेल अक्षय याचा. आता मात्र सफल होऊन आणण्याचा प्रयत्न, काय पंचांचा काय येतो इशारा पाहावा लागेल. हा मात्र पंचांचा बोट येतो आकाशाकडे, बॅटला एज लागले, बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निखिल सुद्धा होईल बाद. निखिलचा पारीचा अंत होईल. तर नक्कीच निखिल साखरेच्या पारीचा अंत होतोय. दुसऱ्याच चेंडूवरती बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू मिसळतोय, झेलबाद होतोय तो म्हणजे निखिल साखरे. आता मात्र प्रत्येक गोतेकर येतोय फलंदाजीसाठी. साखरेवाडी संघाचा जर विचार केला ना तर त्यामध्ये यंग खेळाडूंचा भरणा असलेला खेळ संघ आहे तो म्हणजे साखरेवाडी संघ. तर नक्कीच आपण पुन्हा एकदा पाहतो तो म्हणजे प्रत्येक याला धावा मात्र झालेले 3, 57 धावांचा पाठलाग. अद्यापही 4 चेंडूंवरती मोठा काही फटका आलेला नाहीये. पुन्हा एकदा सज्ज होईल अक्षय कडू प्रत्येक गोतेकरांच्यासाठी. आता मात्र पुन्हा एकदा फ्लिक केला स्कोअर लेगच्या दिशेला, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? नाहीये. चेंडूची फेकी करेल त्याद्वारे 1 धाव मिळते ते म्हणजे प्रत्येक याच्यासाठी. धावसंख्या होती 4. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अक्षय याचा. आता मात्र स्ट्राईक एंडकडे आपण पाहतो सुजल साखरे, एक स्टायलिश फलंदाज. आणि आता मात्र नक्कीच पाहावं लागेल पंचांचा इशारा काय असेल. ऑन द लाईन बॉल आहे पंच. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. तर नक्कीच पुढचा चेंडू असेल अक्षय याचा. धावसंख्या होते ते म्हणजे 5. शेवटचा चेंडू सुजल साखर स्ट्राईक एंडकडे पुन्हा. आणि आता मात्र लांबच्या दिशेला उडवलंय, तिथं मात्र चेतन पानसे काहीही चूक करत नाहीये. सुजल साखरेचा संपलाय खेळ. सुजल साखरे परततोय पॅव्हलियन मध्ये. सुजल साखरे बॅक टू द पॅव्हलियन.
तर आता मात्र सज्ज होतोय दुसऱ्या षटकासाठी पाचारण केलंय ते म्हणजे गणेश कडू यांना. गोलंदाजी मार्क वरती येतोय गणेश कडू. नवीन फलंदाज येतोय दीपेश पोलेकर. स्ट्राईक एंड आता मात्र प्रतीक होतेकर टू गणेश कडू. लोअर फुल टॉस, त्याला दिशा दाखवली मिड विकेटच्या दिशेला. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल. दुसरी धाव पूर्ण होते का, नक्कीच पाहावं लागेल. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावा मिळता होत्या, पंचांचा इशारा येतो 2 धावा आणि धावसंख्या होते ती म्हणजे 7. गणेश कडू एक अनुभवी खेळाडू, समोर प्रतीक हुतेकर एक यंग खेळाडू. नक्कीच हा सामना पाहावा लागेल. पॉईंटच्या दिशेला कट केलाय आणि हा चेंडू जाईल दन 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 करत सीमारेषा पार, चौकार. तर नक्कीच आता मात्र एक मोठा फटका येतोय प्रतीकच्या बॅट मधून. धावसंख्या झाली ते म्हणजे 11 धावा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, त्याला सेम पद्धतीचा मारायचा होता, पॉईंटच्या दिशेला कट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही मेळ झालेला नाहीये. चेंडू येतो निर्धाव. आता मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू, त्याला मिनी हेलिकॉप्टर उडवला आणि तिथे मात्र चेतन बांगसे असेल त्याद्वारे एक धाव धावून काढली होती म्हणजे प्रतीक आणि दीपेश यांनी. एक धावांची धावसंख्या होती ती म्हणजे 12. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला मारलेला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे पण थोडीशी चूक होती. आता मात्र 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा सफल. या 2 धावण्याची धावसंख्या होते ते म्हणजे 14 धावा. पुढचा चेंडू असेल गणेश याचा. गणेश टू आता मात्र स्ट्राईकिंग करत दीपेश. शॉर्ट चेंडू पण त्याला पुल करण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडूची सांगता होती. आता मात्र 6 चेंडू आणि 43 धावांचा डोंगर आहे साखळेवाडी संघासाठी. सहा चेंडू 43 धावांचं समीकरण नक्कीच पाहावं लागेल. आता मात्र वैयक्तिक तिसरं संघाकडून, वैयक्तिक पहिलं संघाकडून शेवटचं आणि तिसरं षटक घेऊन येतोय, निर्णायक षटक घेऊन येतोय ते म्हणजे चेतन पानसे. स्ट्राईक एंडकडे प्रतीक हुतेकर. फुल टॉस चेंडू, त्याला फुल टॉस वसूल करण्याचा प्रयत्न आणि वन बाउन्स जातोय सीमारेषा पार, चौकार. चेंडूला थोडीशी फ्लाईट दिली होती आणि चेंडूला फुल टॉस बनवलंय प्रतीक याने आणि लॉंगॉनच्या दिशेला खेचला. 4 धावांसाठी धावसंख्या होती ती म्हणजे 18 धावा. अद्याप 39 धावांची गरज असेल साखळवाडी संघासाठी. 5 चेंडू 39 धावा. क्रिकेटमध्ये काहीही इम्पॉसिबल नाहीये मित्रांनो, तर नक्कीच मॅच पाहावी लागेल. आता मात्र कव्हरच्या दिशेला उडवलेला, लॉंग ऑफच्या दिशेला उडवलेला चेंडू, पण एकच धाव मिळेल ती म्हणजे प्रतीक याच्या. नक्कीच पुढचा चेंडू असेल चेतन याचा. आता मात्र स्ट्रायकिंग करू दीपेश. पुन्हा एकदा फ्लाईट दिली होती आणि फुल टॉस होता, पण त्याचा काही समाचार घेता आलेला नाहीये दीपेश याला. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. चेंडू निर्धाव येतोय.
नक्कीच पुढचा चेंडू असेल चेतन याचा. पुन्हा एकदा फुल टॉस, वारंवार फुल टॉस टाकतोय. वन बाउन्स हा सुद्धा जाईल मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधोमध. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र नक्कीच इथे पाहावं लागेल. एक धाव मिळते. शेवटच्या चेंडूला बिगेट करण्याचा प्रयत्न. आता मात्र चेतन पालसे येतो झेल खाली आणि झेलबाद होतो प्रतीक. सामना संपतोय, सामना विजयी होतोय कडापा सुपरस्टार संघ. कडापा सुपरस्टार संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. साखळवाडी संघाचं सुद्धा कौतुक. आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल खूप खूप आभार. तर या मॅच नंतर आपण पुढील आवाज ऐकणार आहोत दर्शन पोळेकर याचा. आत्ताच झालेल्या सामन्यामध्ये कडापे सुपरस्टार विरुद्ध साखळवाडी या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो म्हणजेच कडापे संघाचा ऑलराऊंडर खेळाडू गणेश कडू. त्यांनी टॉस का बॉस मध्ये येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. नवीन बॉलचा बॉक्स द्यायचा आहे मिलिंद दा. नवीन बॉलचा बॉक्स द्यायचा इकडं.